चला तर मग आज बघूया किंक्रांत स्पेशल गव्हाच्या पिठाचे पौष्टिक असे खमंग असे धिरडे। त्यासाठी एका बाउलमध्ये अर्धा वाटी गव्हाचे पीठ घ्यायचे आहे। हे पीठ तुम्ही चाळून घेऊ शकता। आता त्यानंतर आपण यामध्ये टाकूयात पाव वाटी तांदळाचे पीठ। तांदळाच्या पिठामुळे धिरडे छान असे कुरकुरीत होतात। त्याचबरोबर पाव चमचा हिंग यामध्ये टाकूया। चवीनुसार मीठ पिठामध्ये टाकूयात। मीठ तुम्ही सगळ्यात शेवटी देखील टाकू शकता जर अंदाज नसेल तर। त्याचबरोबर आपण एक चमचा भरून हळद यामध्ये टाकणार आहोत। आता हे सगळं कोरड्या पिठामध्ये मिक्स करूयात। त्यानंतर एक वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेऊन आपण मिक्सरमध्ये याचा ठेचा करून घेतलेला आहे। मिरच्यांचं प्रमाण कमी अधिक तुम्ही करू शकता। जेवढं तिखट तुम्हाला पाहिजे तेवढ्या प्रमाणानुसार मिरच्या कमी अधिक घेऊ शकता। आता हे वाटण आपण पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं। पाणी टाकायचं आणि आधी थोडं थोडं पाणी टाकत पिठातल्या गुठळ्या काढून घ्यायच्या। एकदम पिठामध्ये पाणी टाकलं तर गुठळ्या निघत नाहीत। आता यामध्ये आपण दही टाकणार आहोत। यामुळे छान अशी आंबटसर चव धिरड्यांना येते आणि धिरडे मऊ लुसलुशीत छान होतात। तर साधारणपणे 2 चमचे भरून दही इथे मी टाकलेलं आहे। आता दही पण आपण पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये पाणी वाढवून पाहिजे तशी कन्सिस्टन्सी आपण करून घेऊया। तुम्हाला जेवढं घट्ट पातळ हवं आहे तेवढं तुम्ही पीठ पातळ करू शकता, पाणी टाकू शकता। डोशाप्रमाणे हे पीठ आपल्याला करायचं आहे। यामध्ये भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली ताजी कोथिंबीर टाकायची। तुम्ही वाटणामध्ये देखील कोथिंबीर टाकू शकता। आता बघा इथे आपलं धिरड्यांचं पीठ तयार आहे। तवा गरम करून घ्यायचा, त्याला तेल किंवा तूप लावून घ्या, बटर लावलं तरी चालेल। आता यावर तयार झालेलं बॅटर जे आहे तर ते ओतून घेऊया आणि मध्यम किंवा स्लो गॅसवर आपण हे धिरडे करून घेऊया। वरची बाजू थोडीशी ड्राय झाली, सुकली की त्यानंतर हे धिरडे आपण पलटून घ्यायचे आणि दुसरी बाजू पण चांगली शेकून घ्यायची। अशा पद्धतीने तयार आहे गव्हाच्या पिठाचे पौष्टिक असे धिरडे। हे धिरडे दह्याबरोबर, सॉसबरोबर तुम्ही देऊ शकता। लहान मुलांना हे खूप आवडतात। तर उद्या किंक्रांतीला असे धिरडे नक्की बनवून बघा।